साई विश्वास तर आहेच. सामान्य मायबाप जनतेने तर साथ दिलीच आहे, आशीर्वाद दिलेला आहे. पण काही विरोधकही आज आदरणीय पवार साहेबांकडेच अपेक्षेने बघतात. ह्याच्यातच सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. तर जावई आलेत पण सासरे अजून टाळटाळ करतात लांडे. काय नसतं, प्रत्येकाचे प्रश्न असतात. प्रत्येकाचा ही लोकशाही आहे. प्रत्येकाने काय निर्णय घ्यायचा तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसरं असं पूजा खेडकर प्रकरणात त्यांनी काल सस्पेन्शन झालं, तिकडे बोलवलं सगळं झालं, पण काल त्यांनी वाशिम पोलिसांकडे कलेक्टर विरोधात तक्रार दाखल केलेली. नाही, ॲक्च्युली हे प्रकरण काय होतंय, रोज काहीतरी नवीन नवीन होतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकारने ह्याची जबाबदारी घ्यावी आणि कुठली बातमी लीक होता कामा नये. एक प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. रोज काहीतरी नवीन चॅनलवर दिसतंय, हे सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. अशा काही गोष्टी ह्या खूप सेन्सिटिव्ह असतात. त्याची अतिशय म्हणजे सरकारने त्याची शांततेने डीप जाऊन माहिती काढली पाहिजे. पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते, एवढ्या बातम्या लीक कशा होत आहेत, मग सरकार काय करते? काल तुम्ही दिल्लीत असताना वहिनी काल मोदी बागेत येऊन गेले असं मलाही तुमच्याच चॅनलवरनं कळलं. मी तर काल सुप्रीम कोर्टात होते. पक्ष चिन्ह आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झालेला अन्याय आणि आम्ही अनेक वेळा त्याचा पाठपुरावा करतोय. मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांचं आमचं सगळं युक्तिवाद काल ऐकूनही घेतला आणि आम्हाला ऑगस्टमध्ये तारीखही दिलेली आहे. नागालँड आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन, महाराष्ट्रातल्या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन आणि चिन्ह आणि पक्षाच्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींकडून काढून घेण्यात आला त्याच्याबद्दलची ही केस आहे. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात मी अनेक वेळा एकही असं झालेला नाही दिवस तिथे सुप्रीम कोर्टात आमची केस आहे आणि आम्ही गेलेलो नाही. ज्यांना हवं आहे त्यांच्या मागे कदाचित अदृश्य शक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांच्यापैकी कोणी तिथे भेटत नाही आम्हाला. त्यांचे वकील जरूर भेटतात, प्रेमाने आमच्याशी बोलतात. कारण का अर्धे वकील जे त्यांचे आहेत त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध गेले 30-40 वर्षाचे आहेत. त्याच्यामुळे दोन्ही बाजूचे वकील हे आमचेच आहेत. फक्त त्यांची फी दुसरे कोणीतरी भरतात, नक्की कोण भरतं हेही कळत नाही. पण अदृश्य शक्ती त्यांची सगळी यंत्रणा चालवते, कारण का क्लायंट कधीच दिसत नाही. साहेबांना भेटायला दिसतात कधी कधी, ते काय कळत नाही बाबा, कोण काय कुठे जात आहे काय मलाही कळत नाही. अजित पवारांच्या आईचा आशीर्वाद घेतला होता, तुम्ही स्वतः तिथे गेला होता. कुणीतरी काही इथे मोदी बागेत आल्या परंतु त्या पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांना घेऊ वाटला नाही किंवा काकींचा आशीर्वाद त्यांना घेऊ वाटला नाही. या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारायला लागेल ना, मी कसं सांगणार. आशा काकी माझ्या काकी आहेत आणि मला कौटुंबिक नाती ही खूप महत्त्वाची आयुष्यात वाटतात आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्त्वाची असतात. बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते, शेवटी नातीच राहतात. भाजपची संवाद यात्रा सुरू होणार आहे. भाजप 288 विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. पण त्याआधी बावनकुळेंनी असं सांगितलं की लोकसभेत महाविकास आघाडी खोटं बोलली, लोकांना खोटं नरेटिव्ह सेट करून 31 जागा जिंकून आल्या, ते हाणून पाडू आणि महाविकास आघाडीचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी संवाद यात्रा असणार आहे.